नवी मुंबईतील तुर्भेच्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती मिळते। एपीएमसी मार्केट जवळील मार्केटमधील या ठिकाणी गोदामाला आग लागलेली आहे। आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय। आगीत 15 ते 20 ट्रक जळून खाक झाल्याची माहिती। ट्रक पार्किंग मधील या ठिकाणी गोदामाला आग लागली आहे। या आगीमध्ये ट्रक सुद्धा जळून खाक झालेत। नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 20 येथील एपीएमसी मार्केट जवळील ट्रक पार्किंग लॉट मधील एका गोदामात रात्री आग लागली। या गोदामामध्ये प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवल्या होत्या। आगीच्या ज्वाळा या दूरवर पसरल्याची दृश्य तुर्भेच्या गोदामातील या ठिकाणी एका दुकानाला भीषण आग लागलेली आहे, ज्यामुळे ट्रकचं सुद्धा नुकसान झाले। 15 ते 20 ट्रक जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। एम्बुलेंस ये फायर सर्विस आके यहाँ लगी है। ये यहाँ से क्रेडों को गुजारे हैं। इनको हमने कहा कि गाड़ियाँ उधर से ले आओ, उधर से क्रेड तो जल गई। हमारी 2 नई गाड़ी है, अभी उनको आग नहीं लगी। पहले उधर से तो आग कंट्रोल करो, हमारी गाड़ियाँ बच जाती। बाकी यहाँ आप चेक करो, कोई गाड़ी जली है, पर एसएचओ वो मुझे बोल रहे हैं आप अपना काम करो, हमें अपना काम करने दो। अब कौन सा काम किया जब मेरी दोनों गाड़ी जल गई? अब क्या काम किया मुझे बताए। नवी मुंबईतील तुर्भेच्या गोदामाला भीषण आग। एपीएमसी मार्केट जवळील ट्रक पार्किंग मधील गोदामाला आग लागल्यामुळे 15 ते 20 ट्रक जळून खाक झालेले आहेत। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। लाख रुपयांचा या ठिकाणी माल जळून खाक झालेला आहे। आगीच्या ज्वाळा या दूरवर पसरल्याची ही दृश्य। गोदामामध्ये प्लास्टिकच्या वस्तू या साठवून ठेवल्या होत्या। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। आकांक्षा, काल रात्री ही आग लागली होती, आता या आगीचं काय अधिकचे अपडेट? नक्कीच नवी मुंबईच्या तुर्भे येथील एपीएमसी परिसरामध्ये सर्वात मोठी ही आग लागली होती। काल रात्री 10 ते 10:30च्या आसपास ही आग लागल्याचं समजलं होतं। मात्र पाहायला गेलं तर ट्रक पार्किंग जवळ असलेल्या एका गोदामाला आग लागल्याने संपूर्ण गोदाम हे जळून खाक झालं होतं। या गोदामामध्ये प्राथमिक माहितीनुसार प्लास्टिकच्या वस्तू साठवून ठेवल्या होत्या, त्यामुळे आगीचा ज्वाळा ह्या दूरवर पसरलेला आपल्याला व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळत आहे। अनेक प्रयत्नांनी आता हे आग आहे ती नियंत्रणात आली असून संपूर्ण आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। मात्र या आगीमध्ये मोठं नुकसान झालं असून सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। जी, धन्यवाद आकांक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।